चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळेला आज आपला आहे दशक 9 समास 10 स्थिती निरूपण. याला आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या वेळेला 9वा दशक आपण बघितला होता, पण मध्ये थोडी गॅप गेली असल्यामुळे थोडस आपण रिवाईव्ह करूया आणि पुढे जाऊया. मागच्या वेळेला काही प्रश्न शिष्याला होते, त्यामुळे ते प्रश्न विचारात घेतले होते समर्थांनी आणि त्याची उत्तरं दिली होती. शिष्य असं म्हणत होता, तुम्ही एकदा म्हणता की ब्रह्मांडामध्ये भूगोल आहे आणि एकदा म्हणता की भूगोलामध्ये परब्रह्म आहे. म्हणजे नक्की काय धरायचं, नक्की ह्याच्यात हे आहे का त्याच्यात ते आहे, असं त्याला संभ्रम पडला. एकदा असं सांगता एकदा तसं सांगता, नक्की काय ते सांगा. अर्जुनाची जशी द्विधा मनस्थिती होत होती, तू नक्की मला सांग कोणती निष्ठा बरोबर आहे. अशा पद्धतीने इथे त्यांनाही प्रश्न पडलाय की ब्रह्मांडामध्ये भूगोल आहे हे एक वेळ मान्य करू शकतो आपण. ब्रह्मांडात ते म्हणजे ब्रह्मांड दिसतं असं नाही आपल्याला, पण या पूर्ण ब्रह्मांडामध्ये भूल म्हणजे आपली पृथ्वी आहे एवढं तर मानायला आता तयार आहोत. किंबहुना आता विज्ञानामुळे शोध लागलेत, तर त्याच्या अवतीभोवती अनेक ग्रह गोल फिरतायत. हे सगळे ब्रह्मांडामध्ये फिरतायत. म्हणजे हे ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मामध्येच आहे, कारण परब्रह्मामध्ये हे त्याची जी कक्षा आहे, परब्रह्माला कक्षा नाही. ते अमर्याद असं आहे. पण सगळंच आपल्याला दिसतं असं नाही. पण ते दिसत नाही म्हणजे नाहीये असं पण नाही, तर ते आहे. याच्यावरती हळूहळू सिद्धता विज्ञानाने पण होत चालली असल्यामुळे ते आम्हाला पटतं की या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आमचं भूगोल आहे आणि हे ब्रह्मांड परब्रह्माने व्याप्त केलेलं आहे. आणि भूगोलामध्ये ब्रह्म आहे हे कसं काय? ते ते ब्रह्म जे आहे त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत दिले होते. ईशावास्य इदम सर्वम हे तर आधी त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे तैत्तरीय उपनिषदातला एक दृष्टांत दिला होता. त्या त्या पद्धतीने मी सांगतोय, उपनिषदांचा आधार घेऊन सांगतोय. तत् सृष्ट्वा तद एव अनुप्रवेशिता, म्हणजे सर्व ब्रह्मांड निर्माण करून तो त्याच्यामध्ये जाऊन बसलाय. अनुप्रवेशिते म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्या प्रत्येक कणाकणामध्ये चराचरामध्ये तो भरलेला आहे. सूक्ष्मात सूक्ष्म भूमात भूमा असा तो आहे. अशा पद्धतीने त्यांनी सगळं वर्णन केलं. थोडक्यामध्ये या संपूर्ण परब्रह्मामध्ये, परब्रह्माच्या कवेमध्ये हे सर्व स्थापित झालेलं आहे किंवा निर्माण झालेलं आहे. त्यांनीच आपल्या सर्व ब्रह्मांडाला कवेमध्ये घेतलेलं आहे. पण तरी सुद्धा तो प्रत्येकामध्ये जाऊन बसलेला आहे. हे अशा पद्धतीने त्यांनी ती मांडणी केली, कारण ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म जे आहे ते व्यापक आहे, व्यापणार आहे. आणि ब्रह्मांड जे आहे, अनंत ब्रह्मांडे लगडली असं सुरुवातीला आपल्या दासबोधामध्ये पण दुसऱ्या अध्यायात का पहिल्या अध्यायात सांगितलंय. अनंत ब्रह्मांडे लगडली म्हणजे ती एकच ब्रह्मांड नाही आहे. जसं आपलं भूगोल आहे, त्यात पृथ्वी आहे, त्याप्रमाणे नसून संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ती त्यांनी व्यापलेली आहे. अनेक ब्रह्मांड त्यांनी आहेत आणि तो जो आहे तो व्यापणारा आहे. परब्रह्म जे आहे ते व्यापणारा आहे आणि ब्रह्मांड जे आहे ते व्याप्य आहे. म्हणजे ज्याला व्यापायचं तो व्याप्त आणि ज्यांनी व्यापलंय तो व्यापक. म्हणजे थोडक्यामध्ये उशीची खोळ म्हणजे अभ्रा आणि उशी. उशी जी आहे ती त्याला सीमितता आहे. ज्याला व्यापायचं ते म्हणजे व्याप्य आहे. आणि खोल जी आहे किंवा अभ्रा जो आहे तो त्याच्यावरनं आणखीन आच्छादित केला जातो. म्हणजे अंतर्बाह्य ज्याला व्यापलं जातं असा तो व्यापणारा परब्रह्म आहे. अशा तऱ्हेने त्यांनी आपल्याला मागच्या हे समासामध्ये सांगितलं. विश्वामधला अनेकपणा जो आहे तो आपल्याला खरा दिसतो, पण त्याच्या अधिष्ठानावरती, ते कशाच्या अधिष्ठानावरती आहे तर परब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. ते त्याच्या मागे ते अधिष्ठान आहे म्हणून तर ते दृश्य आपल्याला दिसतं. हे आपल्याला लक्षात येत नाही. दृश्य आपण पाहिलं की आपल्याला वाटतं ते खरं आहे, पण जिथे त्या दृश्याच्या मागे असणारं अधिष्ठान आहे ते म्हणजे तर आतमध्ये शिरलेलं परब्रह्म आहे.
अशा पद्धतीने त्यांनी ते सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर गगन म्हणजे आकाश हे मृदू आहे, पृथ्वी कठीण आहे वगैरे असं वारा वाहणार आहे, अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या म्हणजे सांगून थोडस पंचीकरणाची सुरुवात इथे केली, ज्याचं 17व्या दशकामध्ये विश्लेषण आहे. म्हणजे मूळ विचार करता पंचीकरणाचा विचार आहे. आणि त्याच्यामध्ये जो त्याचा स्वतःचा गुण आहे तो अर्धा, आणि बाकीचे एक अष्टमांश एक अष्टमांश असे पाचही गुण त्याच्यामध्ये पंचमहाभूतांमध्ये असतात. शब्द स्पर्श रूप रस गंध याची उजळणी एकदा आपली केलेली आहे. आणि त्यानंतर आकाश म्हणजे ब्रह्म का नाही, म्हणजे आकाशालाही ब्रह्म म्हटलेलं आहे, त्याच्यात त्याच्यात साम्य आहे, कुठलं साम्य आहे हे सगळं सांगून नंतर मग सांगितलं, पण तरी त्याच्यामध्ये शब्दगुण अज्ञान असल्यामुळे, पोकळी असल्यामुळे त्यातला परब्रह्म म्हणता येत नाही. आणि ते आपल्याला दिसतं, त्यामुळे जे दिसतंय ते निर्माण झालेलं आहे. आणि ते निर्माण झालेलं जे जे आहे, त्याला परब्रह्म म्हणत नाही. परब्रह्माच्या अधिष्ठानावर प्रत्येक गोष्ट निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीने मागच्या समासामध्ये आपण एक आढावा घेतला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, पिंड ब्रह्मांडाचा विचार सांगितला होता. संदेह वारण याच्यामध्ये पिंड ब्रह्मांडाचा विचार सांगितला होता. आणि मग ते दोन्ही उपनिषदांची उदाहरणं देऊन मग आता सांगितलं सर्व ब्रह्मच आहे. आता सर्व ब्रह्मांड निर्माण करून तो त्याच्यामध्ये प्रवेश करता झाला, हे समज सांगितलं. आणि त्यामुळे आपलं अज्ञान जे आहे, त्या अज्ञानामुळे आपल्याला तो जे आतमध्ये प्रगट झालाय तो आपल्याला दिसत नाही. मग ह्याच्यासाठी काय करायचं, तर वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मासी पुरवावी चौकडे. आपली वृत्ती जी आहे ती ज्ञानाची कक्षा त्याच्यावरती अवलंबून असते. ही आपली ज्ञानाची कक्षा जसजशी वाढवत जाऊ तस तसं आपल्याला मती विशाल करू. मती विशाळ करता कवळू लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविठ जैसे, असं मागच्या समासामध्ये सांगितलं होतं. वटबीज न्याय ज्याला म्हटलं जातं तो इथे सांगितला, की जेवढी आपली वृत्ती आपण विशाल करत जाऊ, विश्वात्मक देवाची होईल, त्यावेळेला आपल्याला सर्व विश्व म्हणजे आपलंच घर असं वाटायला लागेल. आणि एक त्याच्यामध्ये व्यापकता आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि हे सगळं सगळं सांगून आता ते आपल्याला सांगतात स्थिती निरूपण. या स्थिती निरूपणामध्ये आपल्याला अंतरात्म्याबद्दलही त्यांनी सांगितलं. अंतरात्मा म्हणजे आपल्या अंतरात्म्यावरची जी निष्ठा आहे त्या अंतर्निष्ठेबद्दल सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगितलेलं असलं तरी अंतर्निष्ठा आवश्यक आहे, कारण सर्वत्र अनुभव आहे म्हणजे परब्रह्म आहे, सर्वत्र परब्रह्म आहे. त्याचं एकदा ज्ञान झालं की अज्ञान नष्ट होतं. आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो असं समर्थ म्हणतायत. त्यामुळे सारासार विचार करून श्रवण मनन चिंतन निधिध्यासन या सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे आपल्याला सुद्धा त्याचा साक्षात्कार होईल अशी ग्वाही ते देत आहेत, समर्थ देत आहेत. हे तो प्रचितीची उत्तर आहे, कळती सारासार विचार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगून आपल्याला कशामुळे प्रचिती येणार आहे, श्रवण मनन निधिध्यासन. मग श्रवण कोणाचं करायचं, तर श्रवण श्रेष्ठ व्यक्तींकडून श्रवण करावं, ग्रंथातून श्रवण करावं, सद्गुरूंकडनं श्रवण करावं, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय त्यांच्याकडनं श्रवण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनन कोण आहे, म्हणजे मनन म्हणजे चिंतन करायचं. तर चिंतन कोण, म्हणजे एक श्रवण आहे, चिंतन आहे. चिंतन हे आपलं आपण एकांतामध्ये करायचं असतं. शांतपणे जाऊन तेच तेच पुन्हा वाचलं की आपल्याला त्याचं चिंतन घडू शकतं. आणि चिंतन झाल्यानंतर कथन करायचं असतं त्याचं. कथन कोणाला करायचं, सांगायचं कोणाला, ज्यांना आपल्यापेक्षा थोडं कमी ज्ञान आहे अशा लोकांना सांगायचं असतं. आणि सांगायचं असतं, हे का सांगायचं असतं, मी शहाणा आहे म्हणून सांगायचं नसतं. मला जे कळलंय ते मला सांगता येत आहे का, त्याच्यामध्ये सांगताना आपल्याला आणखीन अभ्यास करावा लागतो. तो आपला अभ्यास व्हावा म्हणून सांगायचं असतं, मला कळतंय म्हणून सांगायचं नसतं. आणि त्याच्याही श्रेष्ठ म्हणजे परस्परांशी चर्चा करायची असते. जी चर्चा आज सध्या आपण करतोय एकमेकांमध्ये, ही परस्परांची समपातळीवरच्या दोन्ही श्रोता आणि वक्ता, वक्ता आणि श्रोता, इथे श्रोता वक्ता असे राहतील, ते एकमेकांचे श्रोता आणि वक्ता असतात. काही वेळेला हा श्रोता असतो, काही वेळेला तो वक्ता असतो, काही वेळेला तो वक्ता असतो तर हा श्रोता असतो, असं बदलाबदली त्याच्यामध्ये होत असते. आणि हे परस्परांना एकमेकांना सांगणं जे आहे ते आपल्या बुद्धीच्या
बरोबरची ज्यांची बुद्धी आहे अशा सगळ्यांबरोबर कथन करायचं, चर्चा करायची असते. आणि गुरूंच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात, या म्हणजे श्रवण, चिंतन, कथन, परस्पर चर्चा, अशामुळे आपलं ज्ञान वाढत जातं. चर्चेमधनं अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, अनेक गोष्टींचा अभ्यास करता येतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत गेलं की आपोआपच शास्त्र प्रचिती यायला सुरुवात होते. आधी जी असते ती आपल्याला जनरल माहिती होते शास्त्र वाचल्यामुळे. हळूहळू त्याच्यामध्ये जेवढं खोलपणे चिंतन करायला सुरुवात करतो तेवढी आपल्याला शास्त्र प्रचिती यायला लागते. आणि मग गुरु प्रचितीचा मार्ग आपल्याला सापडतो. तो गुरु गुरु केल्यानंतर आपोआपच गुरु पण आपल्याला काही काही इंडिकेशन देत असतात. असतील तर ते आपल्याला आपल्या मुखाद्वारे सांगत असतात, आपल्या ग्रंथाद्वारे सांगत असतात. आणि मग एखाद दिवस असा होतो की गुरुच आपली परीक्षा घेतो आणि गुरु म्हणतो की आता कळलं का तुला हे सगळं मी आतापर्यंत सांगितलेलं? हो, कळलंय ना. मग चल ये बरं वरती. म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थी बसतात त्यावेळेला सगळे चल बरं, मग ये बरं आता इथे फळ्यावर येऊन करून दाखव. आता मग मात्र जरा गडबड उडते की आपण सांगायचं इथे ऐकणं ठीक आहे गुरुच्या तोंडून, पण त्यांचं सांगितलेलं आपण सांगायचं. म्हणून नाही नाही, तू सुरुवात तर कर, म्हणजे तुला काय कळलं नाही, काय कळलं ते मला कळेल. असं म्हणून गुरु म्हणतात कर, आणि खडू त्याच्या हातात देतात आणि लिही फळ्यावर आणि काय सांग असं म्हणतात. तो सांगायला विद्यार्थी सुरुवात करतो आणि गुरुजी जे असतात ते विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बाकावर बसतात. आता विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बाकावर बसतात याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी होते की गुरु ऐकत असतात आणि तो विद्यार्थी फळ्यावर शिकवत असतो. म्हणजे तो काही शिक्षक झालेला नाहीये आणि गुरु सुद्धा काही विद्यार्थी झालेले नाही, पण ते विद्यार्थ्याच्या स्थानावर जाऊन बघत राहतात की हा मुलगा व्यवस्थित सांगतोय का नाही. ह्याची परीक्षा ते घेत असतात, पण ते मात्र बाकावर बसलेले असतात. म्हणजे ते त्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी असत नाहीत, शिक्षकच असतात, पण तरी ते परीक्षा घेत असतात. की एकमेकांच्या परीक्षेला उत्तीर्ण होत आहेत की नाही हे बघत असतात. की तो त्या दृष्टिकोनातून मी शिकवलेलं बरोबर शिकवलंय की नाही, आणि मी शिकवलेलं या लोकांना कळलंय की नाही, आणि कळून नुसतं उपयोग नाही, ते त्यांना दुसऱ्यांना सांगता येत आहे की नाही. अशा पद्धतीने श्रवण, मनन, चिंतन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा त्याचा जेव्हा ध्यास लागतो तेव्हा त्या गोष्टी आचरणात येतात. आणि आचरणात येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण नुसतंच वाचन पूजन करणं, शास्त्र, आत्मप्रचिती ही महत्वाची. गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती झाल्यानंतर आता आत्मप्रचिती येणं महत्वाचं आहे. आणि तो विद्यार्थी पुढे जाऊन दुसऱ्यांना या गोष्टी सांगू शकला पाहिजे, तर ही गुरु परंपरा तयार होऊ शकते. आणि म्हणून गुरुप्रचितीनंतर आत्मप्रचिती पण तेवढीच महत्वाची आहे. आपण ह्या सगळ्यासाठी नुसतं वाचन पूजन मनन चिंतन, ठराविक वेळेला पूजा, ठराविक वेळेला आतापर्यंत ते सांगितलं उपासना, या गोष्टी आवश्यक आहेतच, नाही असं नाही. स्वाध्याय प्रवचन यायचं ते तर आहेच आहे महत्वाचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करताना उपनिषदातच सांगितलेलं आहे. पण परमार्थ हा अंतर्निष्ठेवरती अवलंबून असतो. परमार्थ हा अंतरंगाचा आहे, बहिरंगाचा नाही. ती अंतरंग स्थिती निर्माण करणं त्याच्याबद्दल याच्यात सांगितलेलं आहे. कारण आतापर्यंत कसं सांगितलं की मौन्य गर्भ अवस्था म्हणून आपल्याला आतापर्यंत सांगितलं की काय करायचं, तर शब्द, वाच्यांश वगैरे नाही का, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या. की आधी वाच्यांश लक्षात घ्या, काय लिहिलेलं आहे ते वाचा, वाचल्यानंतर त्याचा लक्षांश काय आहे तो बघा. हे आपण याच्या पूर्वी सगळं बघितलेलं आहे. आणि मग त्या लक्षांशाबद्दल, म्हणजे तो लक्षांश म्हणजे पूर्व पक्ष आहे, पण त्या पूर्व पक्षाशी म्हणजे त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाशी एकरूप होणं, ते अर्थाशी एकरूप होणं हे महत्वाचं आहे. म्हणजे शब्द वाचले, शब्द समजून घेतले, त्याचं चिंतन मनन श्रवण सगळं केलं, मग त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला कळला, आणि त्या अर्थाशी एकरूप होणं वेगळं, म्हणजे त्याची प्रॉपर अनुभूती घेणं त्या अर्थाची. आणि मग ती घेत असताना आपल्याला मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते. म्हणजे अनुभव आला अनुभव आला की तो मुरावा पण लागतो ना. अनुभव तो मुरणं महत्वाचं आहे. म्हणजे नुसता अनुभव येऊन उपयोग नाही, तो मुरणं म्हणजे ज्ञान विज्ञान मुराले असं जे म्हटलंय
म्हणजे कसं, त्याचंही त्यांनी उदाहरण दिलं तर आहे तितुके नाही झाले. म्हणजे जे होत्याचं नव्हतं झालं. जे दृश्य मला दिसत होतं आतापर्यंत, ज्या दृश्यामध्ये निर्माण झालेल्या दृश्यामध्ये मी रमून जात होतो, त्यातले पंचविषय मी स्वाद घेत होतो, पण तसं न करता हळूहळू त्या दृश्यामागचं मला निर्गुण तत्व दिसायला लागलं. आहे तितुके नाही झाले. नाही नाहीपणे निघाले. जे नव्हतंच ते दिसायचा काही प्रश्नच नव्हता. कारण ते नव्हतंच, नाहीच आहे. ते दिसायचा प्रश्न नाही. पण सर्वत्र आता निर्गुण तत्व मात्र दिसायला लागलं. कारण निर्गुण तत्व जाणवायला लागलं. ते दिसणं वेगळं, ते दिसण्याचं दृश्य नाहीसं झालं, पण निर्गुण तत्व आहे ते जाणवायला लागलं. कारण जाणीव तिथे प्रगल्भतेने वाढत गेली. हे विश्वची माझे घर अशी मती विशाळ होत गेली. आणि मग मला हळूहळू ती जाणीव निर्गुणाची निर्माण झाली. निर्गुणाची जाणीव निर्माण झाली. नाही नाहीपणा नाही मला आहे नाही जाऊन उरले नसोन काही. दोन्ही गेलं. आहे जे होतं तेही गेलं, जे नव्हतं ते येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि जाऊन उरले नसोन काही. जे नाहीच आहे असं आपल्याला वाटत होतं आतापर्यंत निर्गुण तत्व, ते मात्र उरलं. दोन्ही गेलं तरी एक उरलं, ते म्हणजे तत्व उरलं. ते म्हणजे निर्गुण तत्व उरलं. याचाच अर्थ भुसा करता धान्य निपसे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसे भूस शब्द जाणीजे, अर्थ धान्य. हे जसं त्यांनी सांगितलं होतं, वाच्यांश लक्षांश एकरूप आणि मग मौन्य गर्भावस्था. इथे सुद्धा आहे तितके पाहत असताना वाच्यांश घेतल्यासारखं आहे. लक्षांश जो आहे तो नाही होत्याचे नव्हते झाले, हा खरा वाच्यांश आहे. कारण जे खोटं आहे, जे दिसतंय तो सगळा भ्रम आहे, हे माझ्या लक्षात आल्यामुळे आता आहे नाही जाऊन उरले नसोन काही. 6व्या दशकामध्ये ही ओवी आपण घेतली होती, त्यावेळेला त्याचा थोडासा विस्तार केला होता. पण आता निर्गुण परब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचंय, तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आपल्याला हे सांगितलं की आपल्याला आता परमार्थ हा अंतर्निष्ठेवरती अवलंबून असतो. बाह्याकारे भरंगळेले असेही त्यांनी म्हटलेले आहे, तेही आपण बघणार आहोत. परमार्थ हा अंतर्निष्ठेवर अवलंबून असतो. परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे, बाह्याकाराचा विषय नाही, बहिरंगाचा विषय नाही, असं बेलसरांनी म्हटलेलं आहे. पण वरवर भगवंताचं करणारे बरेच जण असतात की नाही, ते आंघोळ झाल्याशिवाय अमकं करणार नाही, तमकं झाल्याशिवाय तमकं करणार नाही, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणार नाही, नैवेद्य दाखवल्याशिवाय लहान मुलांना अजिबात थोडं सुद्धा कण देणार नाही, असं करणारे लोकही बरेच जण आहेत. चूक आहे असं बिलकुल नाही. ते त्यांचं त्यांचं कर्म करत असतात. पण हा सगळा बहिरंगाच्या भागापेक्षा अंतर्निष्ठा त्यांच्यामध्ये आहे की नाही, हे महत्वाचं आहे. ती आहे की नाही हे सांगता येत नाही. अंतर्निष्ठा असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही, आपण नेहमी म्हणतो. आणि त्याची त्यांनी बऱ्याच उदाहरणं समर्थांनी दिलेली आहेत. पण नेहमी म्हणतो एखादा डोळे झाकून, डोळे मिटून देवासमोर उभा आहे, हात जोडून उभा आहे, आपल्याला वाटतं किती शांतपणे मग्न होऊन हे करतोय. पण त्याच्या डोक्यात तिसरंच काहीतरी चालू असतो ना. देवाला नमस्कार तो करत असतो, डोळे मिटलेले असतात, शांतपणे उभा असतो, हालचाल करत नसतो. आणि ते नमस्कार करताना ती मूर्ती तरी त्याच्या डोळ्यापुढे आली का? ती निष्ठा त्याची आहे का, की मी नमस्कार करतोय तो माझ्या मनापासून देवाला जातोय का? हे मनापासून जाणं, मनापासून करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही कसं करता यापेक्षा सुद्धा कसं करता हे तितकंच महत्वाचं आहे. त्याप्रमाणे काय पद्धतीने करता आणि त्याच्यामध्ये अंतर्निष्ठा किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे. बाह्यांगावरनं त्याचं समजत नाही आपल्याला. आता मी उभी राहिले देवासमोर आणि नमस्कार केला आणि लोक म्हणतील काय मनापासून नमस्कार करतायत, हो अगदी शांतपणे उभे आहे आणि कीर्तन प्रवचन करतात म्हणजे नक्की मनापासून करत. माझ्या मनात तिसरंच त्यावेळेला डोक्यात चालू असेल तर तो नमस्कार भगवंताला पोचणार नाही. बाह्यात करे म्हणजे बाह्यांगावरून तसं दिसत नाहीये, पण अंतरंगाचा हा परमार्थ आहे. माझा नमस्कार त्या दिवशीचा केलेला तिथे पोचणार नाही, कारण मनामध्ये असंख्य विचार असतील. आता पुढे कुठे जायचंय, पुढे काय पाहायचंय, मग कुठल्या देवाला जायचंय, मग बाहेर जेवायची व्यवस्था काही आहे का, हे जर विचार असतील आणि मी नमस्कार करत असेल तर त्या नमस्काराला काहीही अर्थ नाही. पण म्हणतो देवाला काही पाहिजे लागत नाही, 2 हात तिसरं मस्तक असं असलं की बाद झालं. पण त्याच्याबरोबर मनाचा भाव हा तितकाच महत्वाचा आहे. म्हणून अंतर्निष्ठ
असणं, या निष्ठा अंतरात्म्यावर असणं आणि त्या अंतरात्म्याला त्या परमात्म्याशी जोडणं, ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया महत्वाची आहे. आणि ती जर होत असेल तर मनापासून नमस्कार, असं त्याचं वर्णन केलं जातं. बाह्यात करे नमस्कार वेगळा आणि मनापासून नमस्कार वेगळा, हा फरक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, आता त्यांनी उदाहरणं जी दिलेत त्यामध्ये ते म्हणतात, देवळामध्ये जगन्नायक, देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक, म्हणू नये की श्रीराम. म्हणजे इथे त्यांनी अनेक उदाहरणं दिलेत की ब्राह्मण 16 पाळतो, पण माशी अजिबात भेदाभेद करत नाही. कोणती माशी भेदाभेद करत नाही, उकिरड्यावरही बसते, मिठाईवरही बसते, म्हणजे मिठाई उकिरडा सगळं तिला समसमान वाटतं. मग ती श्रेष्ठ आहे का? म्हणून ब्राह्मणापेक्षा ती श्रेष्ठ होत नाही, कारण तिच्या मनामध्ये हे असलं काही नाही. तिला जिथे पाहिजे तिथे ती स्वैरपणे जात असते, पण मनामध्ये हे खाऊ ते खाऊ असे विषयच तिच्या मनामध्ये असतात. पण ब्राह्मण 16 पाळतो, मनामध्ये अंतर्निष्ठा असेल तर तोच श्रेष्ठ होईल. अशा पद्धतीने त्याने, म्हणजे वरवर दिसणाऱ्या गोष्टीवरून माणसाची भक्ती ठरवता येत नाही, त्याची निष्ठा ठरवता येत नाही, त्याचं प्रेम किती देवावर आहे ते समजत नाही, त्याची भक्ती किती रसपूर्ण आहे हे कळत कळत नाही, किंवा त्याची तो मनापासून करतोय का हेही लक्षात येत नाही. अशा तऱ्हेने सगळं वर्णन केलेलं आहे. जवळजवळ 1 ते 8, 6, 7 ओळ्यांमध्ये ते केलेलं आहे की कावळा कळसावर बसला म्हणजे मग तो काय देवापेक्षा श्रेष्ठ झाला का? उच्चासनावर बसणारा श्रेष्ठ असतो, असं शास्त्रात सांगितलंय. मग कावळा कळसावर बसला म्हणून तो काय देवापेक्षा श्रेष्ठ होतो काय? बगळ्यांनी ध्यान लावलं म्हणजे ते काही ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. बकत ज्ञान आपल्याला माहिती आहे, तो इतका शांतपणे उभा असतो की खालून मासे जातात त्यांना कळत पण नाही आणि डोळे मिटलेत वाटतं. कधी तो चोच आत टाकेल आणि माशाला पकडेल हे सांगता येत नाही. तसं मांजर एकाग्र होऊन पाहतंय म्हणजे ते ध्यानाला बसलंय, असं वगैरे काही म्हणता येत नाही. अशा तऱ्हेने त्यांनी अनेक पद्धतीने अंतर्निष्ठा सांगणारे सुद्धा अंतर्निष्ठाबद्दल सांगताना त्यांनी सांगितलं की अशा तऱ्हेने यांच्यामध्ये कोणामध्ये अंतर्निष्ठा नाही. त्यांना काही अंतरात्मा आणि परमात्मा यांच्याशी ऐक्य करायचं नाही, जीव शिव ऐक्यापर्यंत त्यांना जायचं नाही. त्यामुळे ते जरी असे ध्यानस्थ बसले असं वाटलं तरी ते काही खरं नाही. आपल्याला त्याच्याबद्दल, म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक, अंतर्निष्ठा श्रीराम, लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवा सुचुकला, आत्मघातकी श्रीराम. म्हणजे इथे अंतर्निष्ठा, निष्ठा म्हटलेलं आहे, अंतरश्रद्धा म्हटलेलं नाही. आपल्याला श्रद्धा आणि निष्ठा यातला फरक आपण ह्याच्यापूर्वी वारंवार पाहिलेला आहे की श्रद्धा ही मनाच्या पातळीवर असते, ती श्रद्धा विशाल होत जाते त्यावेळी त्याचं निष्ठामध्ये रूपांतर होतं. बुद्धिमती विशाळ होते, त्याच्याबरोबर श्रद्धा जेव्हा वाढत जाते तेव्हा ती बुद्धीवर अधिष्ठित होते आणि ती डळमळीत होत नाही, म्हणून त्याला निष्ठा असं म्हटलं जातं. म्हणजे मी वरवर देवाचं खूप करते, स्वयंपाक पाणी करते, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करते, एवढी जप केली तेवढी पारायण केली, हे सगळं बाह्याकार झालं. आतून मात्र मला जर कशाच प्रेम नसेल, आणि काय हे परंपरागत आमच्याकडे एवढे ढिगभर सणवार करून ठेवलेत ना, हे सोहळ्यात करा ते सोहळ्यात करा, असं जर मनामध्ये असेल, बळजबरीचा रामराम जर काहीही उपयोगाचा नाही. त्यापेक्षा देवावर निष्ठा ठेवा, तुमच्या प्रेमाच्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे कसलीही अपेक्षा न करता एक नमस्कार जरी देवाला केला तरी तो पुरेसा असतो. हे करायला अवघ, हे राहिलंच वाटतं ते एकदा करून टाकते, पूजा एकदा करून टाकते ती राहिलीच वाटतं, जप म्हणायचा करायचा राहायला वाटतं, करून टाकते आणि मग बसते. मग ते करून टाकतेला काही विशेष महत्व राहत नाही. ते मी करते, मनापासून करते, सगळ्यांचं सगळं झाल्यावरती मग करते. मग सणवार आहेत, सोहळं आहे, मला वाटलं माझ्या मनाप्रमाणे तर, नाही तर मनाचं सोहळं सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण मनापासून प्रेमाने केलेलं सोहळं ओळं हे जास्त महत्वाचं आहे. ते सोहळं म्हणजे मन उन्मन करणं आहे, ते सोहळं म्हणजे मन निरिच्छ करणं आहे, ते सोहळं म्हणजे मन 5 विषयांपासून दूर करणं आहे. हे मनाची तृप्तता जर असेल, मनाची परिपक्वता जर असेल
मग ती विशाळ करून केलेली, निष्ठा ठेवून केलेली एखादी परमेश्वराची गोष्ट असेल, तर ती जास्त अंतर्निष्ठेने केलेली गोष्ट असेल तर ती जास्त श्रेष्ठ ठरते. मग ती तुम्ही सोहळ्यात करताय का ओळ्यात करताय याला महत्व राहत नाही. लौकिक दृष्ट्या सुद्धा आता भरपूर यज्ञ केले, खूप यज्ञ केलं, दान धर्म केलं, सगळीकडे अगदी केवढे त्यांनी यज्ञ केले. खूप श्रीमंत असले म्हणून काय झालं, पण यज्ञ केले, त्याच्यात दानधर्म केला, देवळाला दान दिलं, उपासना चालू आहे तिथे दान दिलं, देवकार्य चालू आहे तिथे दान दिलं. पण हे सर्व करताना ही व्यक्ती फोटो प्रत्येक वेळ काढत असेल आणि पेपरमध्ये छापून आणून देत असेल तर हे सगळं लोकेशना आहे. इथे अंतर्निष्ठ हा भाव खूपच कमी आहे. त्यामुळे मी एवढे देते, मी एवढे करते, याच्यामध्ये आपला स्व वाढवणं नाही, म्हणजे स्वची ओळख करून घेणं नाहीये, त्या परमपदाशी एकरूप होण्याची इच्छा नाहीये, पण उलट अहंकाराचा भाव जास्त आहे. आणि अहंकाराचा वारा न लगे परमेश्वरा. हा अहंकाराचा वारा हा सगळ्यात परमार्थातला अडसर आहे आणि निष्ठेपासून तो आपल्याला नेहमी दूर नेणार आहे. ती निष्ठा नाही, कारण अंतरातल्या देवाला स्मरून त्यांनी काही केलेलं नाही. लौकिक बरा संपादला अंतरी नाही सावध झाला. मुख्य देवाशी चुकला तो आत्म. हा, त्यांनी पुण्यकर्म केलेत म्हणून पुण्य भोगायला तो येईल, ते ठीक आहे. आपल्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे पाप पुण्य, पुण्यही भोगायला यावं लागतं, पापही भोगायला यावं लागतं. तसं कदाचित अनेक यज्ञ केले म्हणून पुण्य भोगायला तो नक्की येईल. हे सर्व करत असताना देवाला भजन पूजन, त्याच्या प्रतिष्ठेला जपत तो सगळं करत असतो. हा मीपणा इथे खरं त्या मीला ओळखलं गेलेलं नसतं, स्वरूपाला ओळखणं इथे झालेलं नसतं. इथे फक्त मीपणा असतो, अहंकार असतो. 18व्या दशकामध्ये याची पुनरावृत्ती झालेली आहे. अंतर्निष्ठा इथे बीजारोपण झालेलं आहे. अंतर्निष्ठाबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे 18व्या दशकामध्ये, पहिल्याच समासामध्ये, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्यात्कारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. जे परब्रह्माशी एकरूप जीव शिव ऐक्याचा विचार करत नाहीत, अहम ब्रह्मास्मीचा विचार करत नाहीत, चार महावाक्यांचा विचार करत नाहीत, शास्त्र प्रचिती जी घेतलेली आहे त्याची गुरुप्रचिती काय आहे याचा विचार करून त्याचा मार्ग त्यानुसार ते जात नाहीत, आणि ज्यांच्यामध्ये अंतर्निष्ठा नाही ते सगळे केले काय आणि गेले काय, पाप पुण्य भोगायला परत ते येतातच. पण जे अंतरापासून मनापासून मनाचं उन्मन करून प्रत्येक गोष्ट भगवंताशी जोडून आपलं वागणं सुधारतात, म्हणून वागण्यामध्ये आचरणामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. असं जे सांगितलं जातं वारंवार, ते आचरण महत्वाचं आहे. त्या आचरणामध्ये आल्यावरती ती निष्ठा आपली वाढत जाते. ती निष्ठा वाढली की आपोआपच पुढच्या गोष्टी सोयीच्या जातात. इथे हे अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, असं 18व्या दशकामध्ये सांगितलंय. त्यावेळेला पुढचा विचार थोडासा मांडलाय, मनाचं उन्मन वगैरे, हे आता नुसतं थेअरी सांगितलेली आहे. पण प्रत्यक्षात कसं करायचं ते मनाचं उन्मन आपल्याला पुढच्या दशकातही सांगितलेलं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी मनावरती अवलंबून आहे. निष्ठा ही मनावरतीच अवलंबून आहे, पण ती बुद्धीच्या पातळीवरती अवलंबून आहे. ते बुद्धी, मन, मन आहे ते काय, एक विषयाकडे जाणारं मन आहे, एक बुद्धीकडे जाणारं मन आहे. ज्यावेळेस श्रद्धा असते त्यावेळेला ती दुसऱ्या कोणी काही सांगितलं तर डळमळीत होते, कारण ती फक्त मनावर अवलंबून आहे. पण ज्या वेळेला बुद्धीकडे झुकणारं मन असतं, त्या मनासकट बुद्धी वापरली जाते, त्यावेळेला त्या मनाचं उन्मन करायला सोपं जातं. म्हणून मती विशाळ, ज्ञानाधिष्ठित प्रत्येक गोष्ट, बुद्धिधिष्ठित प्रत्येक गोष्ट, कारण ज्ञानाचा म्हणजे तिथे वापर अत्यंत गरजेचा आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाच्या संदर्भातले जे जे गोष्टी सांगितल्यात त्या बुद्धीच्या जोरावर समजून आकलन करून श्रवण मनन चिंतन करून त्याचा विचार करून मग अंतर्निष्ठा या पदापर्यंत जायचं असतं. ही निष्ठा आपल्याला परिपूर्णरित्या परमेश्वरापर्यंत पोहोचवते, म्हणून ती महत्वाची आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे की गीतेमध्ये मृत्यूनंतरच्या 4 गती दिलेल्या आहेत, यांती देवव्रता देवान, त्या पद्धतीने. पण इथे समर्थांनी मराठीमध्ये त्याचा श्लोक तयार केलाय, अभंग ओवी तयार केलेली आहे. देवास भजता देवलोक, पितरास भजता पितृलोक, भूतास भजता भूतलोक, पाविजेतो श्रीराम. आपण सलोकता समीपता या सगळ्या बघितल्या होत्या, आणि सगळ्यामध्ये म्हणताना पहिल्या 3 नाशिवंत आहेत,
आणि नंतर ती सायुज्यता जी आहे ती शाश्वत आहे. हा उल्लेख याच्या पूर्वी केला. या तिन्ही मुक्ती कशा आहेत हेही आपण बघितलं. पण ह्या सगळ्या ज्या मुक्ती आहेत त्याच्याबद्दल देवास भजता देवलोक, शिव, विष्णू, राम, कृष्ण, विठ्ठल, दत्त, महाशिव, लक्ष्मी, सरस्वती, प्रत्येकाची देवता वेगवेगळी उपासनेची असते. म्हणजे तुमची कमी माझी श्रेष्ठ असा त्याच्यात भेदभाव नाही. प्रत्येकाला जी आपली देवता आवडत असेल तिचं तिने भजन करावं. कोणी देवीचं करावं, कोणी रामाचं करावं, कृष्णाचं करावं. ह्या वेगवेगळ्या देवतांची पूजा करायला काहीच हरकत नाही. त्या प्रत्येकाचं नियम, त्यांचं अनुष्ठान, त्यांची सगळ्याची करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण हे सगळं श्रद्धेने पूजन करतात, त्यांना देवव्रत असं म्हणतात. म्हणजे त्या देवतेचं व्रत करणारे जे आहेत त्यांना देवव्रत असं म्हणतात. पुण्यसंस्काराने, सगळ्या पुण्यसंस्काराने त्या देवाचं उपासना, साधना, जप, तप, यज्ञ काय जे असेल ते सगळं करत असल्यामुळे ह्यांना पुण्यसंस्कार त्यांच्यामध्ये होतात. आणि देहपतनानंतर ते लोक त्या त्या लोकाला पोचतात. म्हणजे शंकराची उपासना करणारा कैलासवासी होतो मृत्यूनंतर. विष्णूची उपासना करणारा विष्णुवासी, गोवासी, असे अनेक प्रकारचे ते लोक त्यांना प्राप्त होतात. पित्रास भजता पितृलोक. पित्रास भजता पितृलोक म्हणजे पितर ज्यांची आहे त्यांची पूजा केली जाते. म्हणजे जिते बाप को रोटी ना दे, मरे बाद को पछताए. कबीराचा दोहा आहे, जिते बाप को रोटी ना दे, मरे बाद को पछताए, मुठभर चावल धाबे पर झोक कर, कव्वे को बाप बनाए. जिवंत असताना त्याची सेवा करणार नाही, त्याचं सगळं हिडीस पिडीस करणार आणि नंतर मेल्यानंतर मात्र मग श्राद्ध तर्पण वगैरे करणार, अशी लोक इथे म्हटलेलं नाही. इथे त्यांनी म्हटलंय की पित्रास भजता पितृलोक, जे वृद्धपणी माता पिता म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक कोण असतील त्यांची सेवा करणारे, मनापासून ते जिवंत असताना पण सेवा करणारे आणि नंतर त्यांना मृत्यू आल्यानंतर त्यांचं श्राद्ध तर्पण पिंडदान, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करणारे जे आहेत ते पितर लोकाला जातात. पितृलोक हाही 14 लोकांपैकी एक लोक आहे. तिथेही जाऊन त्या पितरांचे आशीर्वाद घेतले जातात. आपल्याला जसं शक्य असेल, जे शक्य असेल त्याप्रमाणे पित्रास भजता पितृलोक हाही प्राप्त होऊ शकतो. तोही श्रेष्ठ लोक आहे. भूतास भजता भूत लोक. जसं चांगल्या विद्या आहेत तशा अघोरी विद्या आहेत. अघोरी विद्या म्हणजे भूत प्रेत अघोर योनीची, या योनीची उपासना, वामाचार, मांस मद्य भक्षण किंवा अशी जे करतात त्यांना भूत योनी प्राप्त होते. काही लोकांना ती योनी पण आवडते की त्या भूत योनीत जाऊन दुसऱ्याला त्रास देणं, पापकर्मातलं एक कर्म असेही म्हणायला हरकत नाही. पण तीही एक प्रकारची भूतास भजता भूत लोक, त्यांनाही तो प्राप्त होतो. पण काही जण याचा अर्थ करताना चांगल्या अर्थाने घ्यायचं असेल तर पंचमहाभूतांची जे पूजा करतात ते पुन्हा भूलोकावरती जन्मास येतात. म्हणजे पंचमहाभूतांची, पृथ्वी आप तेज वायू आकाश, या पंचभूतांची पूजा करणारे त्यांनाही भूतास वजता भूत लोक, ते भूलोकावरती पुनरपी जन्मम मध्ये येतात. कारण ते पंचविषयांची आराधना करतात, पंचमहाभूतांची पूजा करतात आणि तेही ह्याच लोकामध्ये राहतात. अशी, आणि भगवंत म्हणतात जे माझी उपासना करतात, भगवंत निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करतात ते मात्र मला येऊन मिळतात. म्हणून अंतर्निष्ठ लोकांनी शक्यतो निर्गुण निराकाराची पूजा करावी. निर्गुण निराकाराचा सिद्धांत किंवा त्याचा पुरस्कार, निर्गुण उपासनेचा पुरस्कार समर्थांनी इथे केलेला आहे. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे विचार करतात सगुणाकडून आपल्याला निर्गुणाकडेच जायचं असतं, त्या निर्गुणाची उपासना करायची असते आणि मग ती अंतर्निष्ठ होऊन करण्याकरता मुळात मन आधी शुद्ध व्हायला लागतं. ते शुद्ध झालं तरच पुढे जाता येतं. म्हणून चित्तशुद्धी हा सगळ्यात आपल्याला वारंवार आतापर्यंत, चित्तशुद्धी कशी करावी, चित्तशुद्धी का करावी, चित्तशुद्धी म्हणजे साधनच्या दृष्ट्या करून नंतर चित्तशुद्धी महत्वाची आहे, ती केली असता शमदमादी शेत संपत्ती आपल्याला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यापूर्वी काय आहेत हे माहिती आहे, ते करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. शास्त्र प्रचिती कडून आत्मप्रचितीकडे आपल्याला न्यायचंय. गुरुप्रचिती आपल्याला यायला लागली, शास्त्र प्रचिती आपल्याला यायला लागली, हळूहळू या प्रचिती आपल्याला यायला लागतात. आपल्याला आत्मप्रचितीकडे जायचंय.
आणि आत्मप्रचितीकडे जाताना अंतर्निष्ठ असणं महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, माझी उपासना करतात ते मला येऊन मिळतात. जेणे जयास बजावे तेणे त्या लोकास जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची स्वये. वरच्या श्लोकात बघितलं तर निर्गुणाचं भजन केलं तर निर्गुणच बने. निर्गुणाच्या उपासनेची त्यांनी इथे पुरस्कार केलेला आहे. आणि निर्गुण उपासना म्हणजे काय? माझ्यातल्या स्वस्वरूपाची ओळखण करून घेणं, खऱ्या मीला ओळखणं. खोटा मी आणि खरा मी याच्या आतापर्यंत शास्त्र प्रचिती आली, गुरुनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या, शमदमादी संपत्ती आपण साध्य केलेली आहे. जसा हा प्रवास आपला दासबोधाचा झाला, एक एक गोष्ट त्यांनी सांगत आले, ते आपण सगळं केलेलं आहे. असं गृहीत धरलं तर आता आपल्याला खरा मी कोण आहे ते कळलेलं आहे, शास्त्रदृष्ट्या तरी नक्कीच कळलेलं आहे. त्यामुळे अभ्यास करून मनन निधन निधिध्यासन आणि आचरणात प्रत्येक गोष्ट आणून आपण खऱ्या मीला आता ओळखायला लागलेलो आहोत. आपल्याला कळतंय. अजून थोडं वळण्यासाठी काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. नुसतं कळून उपयोग नसतो. कळणं हा प्रपंच आहे, वळणं हा परमार्थ आहे. या प्रत्येक गोष्टी आचरणात कुठेतरी येतील तेव्हा आपला राग लोभ हे थोडस आपल्याला गीतेमधल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणाशी मिळती जुळती लक्षणं आपल्यामध्ये कशी सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जय या पद्धतीने कसं राहता येईल, अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी आतापर्यंत सांगितल्या. आणि आता म्हणतात ती आत्मनिष्ठा ही सगळ्यामध्ये महत्वाची आहे. कारण ती निष्ठा जर नसेल तर आपलं मन आणि बुद्धी एकरूप होणार नाही. मन आणि बुद्धी एकरूप झाले तर अर्थ समजू शकतो. त्या अर्थाशी एकरूप झाल्यावर मौन्य गर्भावस्था येते. मी अमुक करते, मी तमुक करते हे सांगण्याचं आपोआपच बंद होऊन जातं. मी सगळ्यांसारखीच एक आहे असं आपल्याला वाटायला लागतं. कारण आपली तिथे कमतरता आपल्याला भासते. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती असून माझ्यात किती कमतरता आहेत ह्याची जाणीव होते. आणि मी सगळ्यांप्रमाणे एक क्षुल्लक आहे, हा मी माझ्या अंतर्निष्ठेकरता वापरीन, हा मी मला जीवाकडून शिवापर्यंत नेण्याकरता वापरीन. अशा तऱ्हेने हा सगळा विचार इथे मांडलाय. आणि आता शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती पर्यंत आपल्याला जायचं. शास्त्र प्रचिती इथे आपली जवळजवळ इथपर्यंत आल्यावर सहज स्थिती त्याने प्राप्त होते. शास्त्र प्रचिती आल्यानंतर गुरु प्रचितीचे काही अनुभव गुरुही आपल्याला सांगतो. ग्रंथांमधनं असेल किंवा प्रत्यक्ष बोलण्यामधनं असेल, त्यांच्या उपदेशातनं असेल, तर ते अनुभव आपल्याला यायला लागतात. आणि आता आत्मप्रचितीकडे जाताना सगळ्यात शेवटी महत्वाचं अंतर्निष्ठा. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. त्याच्यावरती निष्ठा ही महत्वाची आहे. महावाक्यामधलं अहम ब्रह्मास्मी पर्यंत आपण येतो. आपल्याला देहाचं निरसन पण करायला सांगितलं होतं, त्याच्याबद्दलही आपण बोलू. पण देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार बाणवून गेला. इतके वेळ आपण जप तप करत होतो, कीर्तन करत होतो, नामस्मरण करत होतो, सहा अहम सहा अहम सहा अहम, म्हणजे मी तोच आहे. त्या हम ब्रह्मास्मी चाललं होतं. आता कळलं की मीच ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म आहे कळण्यामध्ये सुद्धा थोडासा मीची शिल्लक आहे. मग सहा अहम, तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे, असं सुरुवात करून या मीला द्वितीय स्थानावरती आणलं. तो मीच आहे, तो मीच आहे, सहा अहम सहा अहम. मग तो हळूहळू त्यातला मी पण गळून पडायला सुरुवात होते. म्हणजे या सहा अहमचा पक्का निर्धार केला जातो त्यावेळेला. हा अहम जो आहे तो निवारण करण्याकरता 82 तत्वांचा आपला निराश करावा लागतो. हा 82 तत्वाचा निराश कसा करायचा हे 17व्या दशकात सांगितलंय. आणि मग 18व्या दशकात अंतर्निष्ठते तरले सांगितलंय. हा थोडा पुढचा विचार आहे. निराश करायचा म्हणजे नक्की काय करायचं हे त्या 17व्या दशकामध्ये आपल्याला सांगितलंय. इथे अहम अहंता अहंकार दर्प सगळं गळून पडतं. आणि 82 तत्वांचा निराश झाल्यावरती एक शुद्ध स्वरूप आत्मतत्व राहतं. सहा अहम मधला सहा अहम, अहमही गळून पडतो. आणि मग फक्त सहा सहा सहा. सोहम साधना ज्याला म्हटली जाते, त्या सोहम साधनेमध्ये हा बोध केला जातो. आणि इथे महाकारण शरीरापर्यंत आपण येतो. पहिले 3 देह अज्ञानाचे आहेत, त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. हे पहिले 3 देह अज्ञानाचे आहेत. त्या अज्ञानाचे देह आपणच त्याचा निराश करायचा असतो. सद्गुरु कृपा लागते. पण हे पहिले 3 देह म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण, हे 3 देह जे आहेत ते आपले गेले. आपल्याला ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेला खूप डिटेलमध्ये
सातव्या समासामध्ये बोललो होतो का आठव्या समासामध्ये बोललो होतो की सूक्ष्म शरीर आहे, मग ते कसं धारण करतं. महाकारण देहा नाही, कारण देहामध्ये वासना निर्माण होतात. मग सूक्ष्म देहामध्ये त्या म्हणजे प्रदर्शित केल्या जातात, प्रकाशित केल्या जातात, वाढवल्या जातात. आणि मग स्थूल देहाकडनं त्याचं नियोजन केलं जातं. असे हे तीन अज्ञानाचे देह आहेत. हळूहळू आपल्या वासना, कामना, इच्छा ह्या सगळ्या शास्त्रप्रचिती, आत्मप्रचिती आणि निर्लेप आता कशाची वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही, असं जेव्हा तयार होईल मन, त्यावेळेला त्याचं मन होणं शक्य होतं. तोपर्यंत आपण वासनांच्या गर्तेमध्ये लोळतच पडलेला असतो. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, महाकारण देह हा ज्ञानाचा देह आहे. इथे आता ज्या वेळेला ही उपासना सुरू होते, सोहम साधना सुरू होते, त्यावेळेला महाकारण देहाला ची उपासना सुरू होते. तीन देहाचं निरसन झालेलं असतं. निरसन कसं करायचं ते 82 तत्वांचं, म्हणजे या तीन देहांचं निरसन कसं करायचं हे त्याच्यात डिटेलमध्ये सांगितलंय. पण आता आपल्याला एवढं नक्की माहिती, याच्यासाठी साधन चतुष्टय, मनाची थोडीशी उन्मनी अवस्था, शास्त्र प्रचिती, ग्रंथ प्रचिती, ह्या सगळ्या प्रचिती किंवा गुरु प्रचिती हे येणं महत्वाचं आहे. इथपर्यंत हे तीन देहाचं निरसन झाल्यानंतर गुरु साक्षात आपला हात धरतो आणि महाकारण देहाचं निरसन केलं जातं. महाकारण देहाचं निरसन म्हणण्यापेक्षा महाकारण देह हा ज्ञानाचा आहे. त्या ज्ञानाच्या देहाचा हात धरून आपण जातो, त्या देहाचं निरसन होतं. पण तरी सुद्धा ते ज्ञान आपल्या बरोबर राहतं. म्हणजे अर्थ आपल्याला बाजूला पडून जातो, पण अर्थाचा गाभा जो आहे तो आपण घेतो, तो आचरणात आणायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे ज्ञानाचं विज्ञान होणं हे नंतरचा भाग आहे. पण अर्थाचा गाभा आपल्याला समजणं आणि त्या अर्थाशी एकरूप होणं, हे जसं पहिलं उदाहरण शास्त्र प्रचिती करता दिलं होतं, तेच उदाहरण इथे आहे की पहिले तीन देह आपण आपले निराश करायचे. सद्गुरु कृपेचा वर्षाव होतो, तिथे महाकारण देहाच्या निरसनाची सुरुवात होते. हा ज्ञानाचा देह आहे. इथे सोहम साधना सुरू झाल्यानंतर सहा अहम मधला अहमही गळून जायला सुरुवात होते. जीवाला सोहम बोध होतो, आत्मस्वरूपाचा बोध व्हायला सुरुवात होते. आणि ते म्हणजे महाकारण शरीरामध्ये तो होतो. सूक्ष्म शरीराचं, स्थूल शरीराचं आपण बघितलं तसे विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे तीन देह ब्रह्मांडात आहे. जेवढे पिंडी तेवढे ब्रह्मांडी, जेवढे ब्रह्मांडी तेवढे पिंडी. हा हिशोब यांनी यापूर्वी आपल्याला सांगितला होता. त्यावेळेला आपण हे बघितलं होतं की विराट म्हणजे स्थूल देह, हिरण्यगर्भ म्हणजे सूक्ष्म देह, अव्याकृत म्हणजे कारण देह. हे जसे तीन अज्ञानाचे पिंडातले देह आहेत, तसे ते ब्रह्मांडातले. विराट म्हणजे अनेक प्राणी निर्माण इथे, अनेक प्राणी कार्यरत असतात. वेगवेगळे चार खाणी, चार वाणी, सगळं जे आहे ते विराट मध्ये येतं. हिरण्य गर्भामध्ये आपण बघितलं होतं की तिथनं फक्त सगळ्या गोष्टी प्रकाशित केल्या जातात. ती शक्ती त्यांना त्या ते कार्य करण्याकरता, प्रदर्शित करण्याकरता आपल्याला ती शक्ती या हिरण्य गर्भाकडनं मिळायला सुरुवात होते. अव्याकृत म्हणजे गुणक्षोभिणी माया, तिथे गुण तयार होतात, पण ते कार्यरत प्रकाशित कुठनं होतात? हिरण्य गर्भामध्ये. आणि कार्यरत कुठे होतात? विराट देहामध्ये. आणि मूळ माया म्हणजे मात्र मूळ प्रकृती हा ज्ञानाचा देह आहे, जसा महाकारण देह आहे. म्हणजे स्थूल देह पिंडातील स्थूल देह म्हणजे ब्रह्मांडाचा विराट देह, पिंडातील सूक्ष्म देह म्हणजे ब्रह्मांडातील हिरण्यगर्भ, पिंडातील कारण देह म्हणजे अव्याकृत म्हणजे ज्याला गुणक्षोभिणी असं म्हटलं जातं, आणि पिंडातील महाकारण देह म्हणजे मूळ माया. या मूळ मायेपर्यंत जाण्याची सोहम साधना करून आपल्याला इथपर्यंत जाता येतं. जसं महाकारण शरीरामध्ये आपण गेलो हे सगळे काल्पनिक असलेले असे वेगवेगळे देह कुठेतरी ठेवलेत असं नाही. आपल्या देहामध्ये या सगळ्या प्रक्रिया चालतात. त्या प्रक्रियेवरनं त्यात देह असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात हे चार वेगळे देह आणि मग आपला हा स्थूल देह गेल्यावर मग बाकीच्याचं काय तेही आपल्याला सांगितलेलं आहे. पण ते त्यांच्या कार्यावरनं ठरवलेलं आहे. पंचकोश आपल्या शरीरात कुठे पंचकोश इकडे आहे का, हा कोश तिकडे आहे का, असं नाहीये. एकात एक पिशव्या घातल्यासारखं सगळं आहे असं त्याचं वर्णन आहे. येईल पंचकोश, त्यावेळेला त्याचं वर्णन करू आपण.
पण वेगवेगळे हे काही नाहीये, त्या कार्यावरनं त्याच्या स्थिती वर्णन केलेले आहे, बाकी काही नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळं चिंतन आत्मतत्वाशी एकरूप झालं, निर्गुण निराकाराची उपासना केली, सोहम साधना केली, की आपोआपच या सगळ्यातनं जन्ममृत्यूच्या चक्रातनं आपण बाहेर पडतो. आणि ते आपल्या दृष्टीने पुनरपि जननम पुनरपि मरणम करण्यापेक्षा ते जास्त श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेने त्याने वर्णन सगळं केलेलं आहे. मनाच्या श्लोकामध्ये त्याने म्हटलंय, सदा विषयो चिंतिता जीव झाला. म्हणजे हा स्थूल देह आणि सूक्ष्म देह कारण देह यांचा विषय आहे. सदा विषयो चिंतता जीव झाला, हम भाव अज्ञान जन्मासी आला, विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. म्हणजे जसं सोहम साधना करायची असते ती करत गेलं, सहा अहम म्हणजे मी तोच आहे, मी ब्रह्मच आहे, हा अर्थ सगळा लक्षात घेऊन साधना केली, त्या अर्थाशी एकरूप झालं, मग शेवटी सहा अहम मधली सहा अहम म्हणजे अहम ही भावना त्या सहा मध्ये विलीन होते आणि सहा अहम म्हणायला कोणी शिल्लकच राहत नाही. जसं नामामध्ये रंगून जाण्याचा प्रयत्न केला की नाम सतत घेत राहिलं की ती व्यक्ती नाममय होऊन जाते आणि त्याला स्वतःचं अस्तित्व न राहता त्या नामामध्येच तो बुडून जातो. आणि सोहम साधनेमध्ये तसंच होतं. सुरुवातीला कोहम कोहम म्हणणारा जीव सोहम सोहम म्हणायला सुरुवात करतो. अहम वेणाबाई म्हणतात त्याला, अहम गेले ब्रह्म ठेले, असं वेणाबाईंनी म्हटलंय. तर समर्थ म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया नुरेच ते धामी. दुजा नुरेच ते धामी. राम आणि दास आधी दोघं होते, दोघं एकाच पलंगावरती झोपले होते. शेजारती मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी, त्यामुळे पलंगावर पहुडले होते. त्याचा अर्थ दोघांना मध्ये भिन्नता होती. मी तुझी उपासना करतोय म्हणजे मी आणि तू हा भेदभाव होता. नंतर ते उपासना सोहम साधनेपर्यंत आली आणि ती मनाची उन्मनी अवस्था हळूहळू यायला लागली. ती उन्मनी अवस्था महाकारण देहामध्ये निर्माण व्हायला लागली आणि मग त्यावेळेला राम आणि मी एकच आहे असा हा भाव निर्माण झाला. अहम ब्रह्मास्मीचा भाव निर्माण झाला. म्हणजे ते दोघी एकरूपच होऊन गेले. आणि ती दोघे एकरूप झाल्यावर कुणी कुणाला सांगायचं की मी आणि राम, राम आणि दास हे दोघं एका पलंगावर पहुडले, हे कोणी कुणाला सांगायचं? कारण हे सांगायला त्रिपुटी लागते. इथे त्रिपुटीच लयाला गेले आणि सहज साधना करून बाह्य गोष्टींची आणि ही सहज साधना त्यांची झालेली आहे. त्यांच्या आचरणातनं, त्यांच्या विचारातनं, चिंतन मननातनं सोहम साधना घडत गेली आणि ती घडत गेलेली असताना हळूहळू एकरूपता, जीव शिव ऐक्य एकरूपता हळूहळू निर्माण व्हायला लागली. ही महाकारण देहाची ज्ञानाची अवस्था आहे. उन्मनी अवस्थेचा प्रांतु ते तुझे स्वरूप हे कळायला अजून वेळ आहे, पण तुर्या अवस्थेपर्यंत, समाधी अवस्थेपर्यंत ही आपली अवस्था पोहोचते. त्यावेळेला हळूहळू, आणि ही सहज साधना आहे जी या दशकामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला सांगितलेली आहे. सिद्धाचा आणि साधना हा तो अवघाची अनुमान, मुक्ताचा आणि बंधना आढळेला. साधने जे काही साधावे ते आपणच स्वभावे, आता साधकाच्या नावे शून्य काळ. म्हणजे आता हळूहळू तो सिद्धत्वाला पोहोचला. आतापर्यंत आपण बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध बघितले. त्याच्यामध्ये बद्ध कसा होता की बद्ध सगळ्या विषयांमध्येच गुंतलेला होता. पाचा पाचाचा गोंधळ, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय विषय पंचप्राण सगळ्याचा गोंधळ त्याच्याकडे असतो. म्हणजे सारखा तो विषयात रमलेला असतो, तो बद्ध असतो. मुमुक्षु कसा असतो की काही वेळेला भगवंताचं करतो, काही वेळेला विषयात रमतो, दोन्ही दगडावर त्याचे पाय असतात. पण मग साधक कसा असतो ह्याच्याबद्दल, बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध कसे असतात ह्याच्याबद्दल वेगवेगळे समासामध्ये समर्थांनी त्यांची माहिती आपल्याला यापूर्वी करून दिलेली आहे. साधक काय करतो, मुमुक्षूच्या बाबतीत कधी देवाला प्राधान्य, कधी आपल्याला प्राधान्य, आणि मोस्टली आपल्याला प्राधान्य जास्त दिलं जातं. साधकाच्या बाबतीमध्ये तो देवालाच प्राधान्य देतो, आपल्याला प्राधान्य देत नाही. म्हणून साधक म्हणणं म्हणजे देवाला प्राधान्य देणारा असतो तो साधक, आणि आपल्याला दुय्यम स्थान देणारा, दास्य भक्ती करणारा. म्हणून नवविधा भक्ती साधकांच्या बद्दल सांगते. आणि मग सिद्ध जे आहे ते फक्त देवच मानतात, देवत्वालाच महत्व मानतात, निर्गुण निराकाराची उपासना करतात.
आणि सोहम हंसा याची साधना करतात आणि हळूहळू सिद्ध झाला. आता काय, सिद्धाला साधनांची गरज नसते. त्याला जीव शिव ऐक्य झाल्यानंतर तो एकरूप झालेला असतो. आता त्याला ही साधना, सोहम साधना, जप तप नामस्मरण पूजा अर्चा यज्ञ हे करण्याची गरज आहे का? नाही, कारण त्यांनी ते साध्य गाठलेलं आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय, आता या सिद्धाने अंतिम गंतव्यस्थान, लास्ट डेस्टिनेशन ज्याला म्हटलं जातं, ते म्हणजे परब्रह्म. त्याच्याशी तो आता एकरूप व्हायला लागलेला आहे, तिथपर्यंत गेलेला आहे. त्याला आता याची साधनेची गरज नाहीये. पण शेवटी जिथे पोचायचं, ते एकदा स्थान प्राप्त झालं की ज्या साधनाने गेलो ती साधना करण्याची गरज नसते. आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा आहे, आपण एका डब्यात बसलो, रात्रभराचा प्रवास करून आपल्याला काय अमुक अमुक एका ठिकाणी जायचंय. बर्थ वरती झोपलो, रात्री दिवसा प्रवासी ट्रेन बसून प्रवास केला, ते खालची सीट वरचा बर्थ सगळं आपलं रिझर्व केलेलं होतं, त्याप्रमाणे आपण गेलो. पण आता आपलं डेस्टिनेशन आलं, आपलं जिथे उतरायचंय ते स्थानक आलं, ते बस स्टॉप नाही तर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म आला की आपल्याला उतरावं लागतं ना. का त्यावेळेला आपण असं म्हणतो की नाही, मी रात्रभर त्या बर्थवर झोपलो होतो, आता कसा उतरू? त्याचे काहीतरी उपकार आहेत की नाही? त्याचे उपकार नक्कीच आहेत, पण म्हणून ते उपकार सोडून द्यायचे नाहीत, ते विसरायचे नाहीयेत, पण ते आता धरूनही ठेवायचे नाहीत. आपल्याला त्या गाडीमधनं खाली उतरणं महत्वाचं आहे, तर आपण अंतिम गंतव्यस्थानाला जाऊ, त्या लास्ट डेस्टिनेशनला पोहोचू. हे जसं आहे, पण रात्रभर जरी तिथे बसलो असतो, प्रवास संपल्यावर उतरावंच लागतं. तसं सिद्धाचा आता हा प्रवास जो साधनेचा आहे तो संपलेला आहे. आता त्याला जीवशिव ऐक्याच्या आधारावरती तो आता परब्रह्माशी एकरूप व्हायला लागला. त्याला निर्विकल्प समाधीपर्यंत तो पोहोचायला सुरुवात झाली. आता त्याला कळलंय खरा मी कोण आहे, खोटा मीला त्याने केव्हाच दूर सारलेला आहे. आता त्याला ज्ञानप्राप्ती होते. ती ज्ञानप्राप्ती त्याला झाली, ती सिद्धाची साधना आता परिपूर्ण झाली. त्याला साधना करण्याची आवश्यकता नसते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, "हुल्लाळ पावला राजपदवी, आता रासवे कासया धरावी." जर एखादा कुंभार आहे, तो मडकी बनवत होता, गाढवं पाळत होता, त्याला त्यावेळेला सगळं करत होता. आता तो जर राजाच्या पदवीला पोहोचला, त्याला राजा केलं, चायवाला भी राजा बन सकता है, अशा पद्धतीने तो जो कुल्हाळ होता, तो जर राजा बनला, तो राजा बनल्यानंतर त्यांनी गाढवं जमा करण्याची काही गरज नाही ना, कारण आता काही त्याला ते पूर्वीचा धंदा करायचा नाहीये. त्यामुळे आता ते करायचं नसेल, तसं सिद्धाला सुद्धा आता साधना करण्याची गरज राहत नाही, कारण त्याच्यामधली त्रिपुटी हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. त्याला साधन करताना त्रिपुटी लागते. त्या साध्यापर्यंत जाईपर्यंत, ते गोल आपल्याला साध्य करेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. नंतर त्याची आवश्यकता नसते. पण अनेक लोक त्याला अनुसरत असतात, त्याच्या मार्ग त्याच्या मागे अनेक साधकांचा, अनेक बद्धांचा, मुमुक्षूंचा मेळावा त्याच्या भोवती असतो, लोकसंग्रह त्याला करायचा असतो. ते त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत असतात. म्हणून महाजनो येन गता पंथा, त्याला या सर्व साधनांची गरज नसली तरी त्या साधना तो करतो, लोकांना दाखवून देण्याकरता की साधना तुम्ही अशा पद्धतीने केली तर मी जसा पोचलो, सिद्धत्वाला पोचलो, तसा मी सिद्धत्वापर्यंत पोहोचू शकतो, तसं तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे इथे समर्थांनी आपल्याला सुरुवातीला तेच सांगितलं, हे तो प्रचितीची उत्तरे कळती सारा सारा विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे पावन ओळखी. मागच्या अध्यायात शेवटची ओळ आहे, त्यामुळे तशा ह्याच्यात त्यांनी समासामध्ये सांगितलेलं होतं. आता इथे तैसा अवघा वृत्तीभाव नाना साधनांचा उपाव, साध्य झाली या कैसा ठाव साधनांची, झाले साधनांचे फळ, संसार झाला सुफळ. असं आपण राजभोज संपल्यानंतर 20व्या दशकामध्ये हे म्हणतो की झाले साधनांचे फळ. साधनांचं फळ मिळून आता साध्य प्राप्त झालं, त्या साधनांचं काय महत्व आहे, असं तिथेही त्यांनी तो उच्चार केलेला आहे. पण साधनांचं महत्व नाही असं नाही, साधनांचं महत्व आपण त्या स्थानावर दृढ राहण्याकरताही आवश्यक आहे. तसंच आपल्याला आपला अहंकार, आपला अहंता वाढू नये यासाठी साधनांची गरज आहे, म्हणून तेही करणं तितकंच महत्वाचं आहे. पण करायलाच पाहिजे असं नाही. म्हणतो चालला ती प्रदक्षिणा होते, तो बोलला ते प्रवचन होतं,
अशा पद्धतीने त्याची वृत्ती तयार झालेली असते. विशाल वृत्ती ज्याने मती विशाळ त्याची झालेली असते. देहे तरी पाचा भूताचा तरी जीव अंश ब्रह्माचा परमात्मा तरी अनन्याचा ठाव पाहिजे. 19वी आणि 21वी ओळी आहे. तैसा अवघा वृत्तीभाव नाना साधनांचा उपाव साध्य झालिया कैसा ठाव साधनांसी श्रीराम देहे तरी पाचा भूतांचा जीव तरी अंश ब्रह्माचा परमात्मा तरी अनन्याचा ठाव पावा श्रीराम. कोणत्याही साधनेचं आचरण करायचं म्हटलं की वृत्तीभाव लागतो. म्हणजे वृत्तीभाव हा महत्वाचा आहे. हा वृत्तीभाव ज्याच्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतो, तो वृत्तीभाव म्हणजे आपल्या मनामध्ये साधना करताना वृत्ती, आता अंतर्निष्ठा पाहिजे, अंतरामध्ये तो भाव पाहिजे, हे सांगितलं की नाही. अंतर्निष्ठा पाहिजे, त्याच्यासाठी वृत्ती तयार व्हायला पाहिजे. ती वृत्ती आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याची वृत्ती असायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. आणि ती वृत्ती आणि एकीकडे म्हणतात वृत्ती निर्वृत्त करावी असंही म्हटलेलं आहे. वृत्ती निवृत्त व्हावी लागते. आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर मनाचं उन्मन व्हावं लागतं. मग या वृत्तीच्या आधारे वेगवेगळ्या साधना करण्याचं महत्व लागत नाही. म्हणून त्यांनी इथे तशा पद्धतीने सांगितलं की साधनेचं आचरण करायचं असेल तर पुन्हा वृत्तीभाव ठेवावा लागतो, अंतर्निष्ठ व्हावं लागतं. ती वृत्ती मनामध्ये बिंबवावी लागते. आणि आता मनामध्ये जर वृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या बिंबवायच्या असतील तर आपल्याला म्हणजे ज्ञानाच्या व्यवहारात जेव्हा साधना करत असतो तेव्हा त्रिपुटी असते तेव्हा ठीक आहे, तो वृत्तीभाव निर्माण. पण वृत्तीभाव निर्माण करायची असेल म्हणजे आपल्याला साधना करताना एखादी प्रतिमा डोळ्यासमोर ठेवावी लागते. ती प्रतिमा डोळ्यासमोर येते, त्यामुळे ते दृश्य आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागतं. म्हणजे ते दृश्य म्हणजे हा कल्पनेचा अंश आपल्याला डोळ्यासमोर ठेवायला लागतो. नंतर मग भावनेचा ओलावा त्याच्यामध्ये लागतो. ही पण एक प्रकारची वृत्तीच आहे. बुद्धीने त्याचं वर्णन वगैरे केलं जातं, म्हणजे बुद्धीचा अंश लागतो. म्हणजे हेही एक प्रकारची आहे. काही ठिकाणी कर्म प्रेरणा मिळत राहते. अशा पद्धतीने हे सगळे भाव जे आहेत ते भाव या वृत्तीमध्ये येत असतात. स्थलकालाच्या मर्यादा साधनेला येत असतात. मनात वृत्ती निर्माण होतात आणि मी ही वृत्ती निर्माण करतो. त्यातला खरा मीने जेव्हा वृत्ती निर्माण केली जाते त्यावेळेला ती अंतर्निष्ठ होते. पण खोट्या मीनी जर वृत्ती निर्माण केली तर अहंकार निर्माण होतो. मी हे केलं, मी ते केलंच. पण इथे ही वृत्ती जी निर्माण करायची ती खऱ्या मीशी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि या ब्रह्माची मला पूजा करायची. मग तिथे निर्गुण निराकाराची पूजा करताना सुद्धा मला काही वेळेला या वृत्ती निर्माण कराव्या लागतात. त्याला स्थळकालाच्या मर्यादा येतात. आपल्याला ध्यानाला बसल्यानंतर या वृत्ती निर्माण करून मानस पूजा करता येते, इथपर्यंत जाता येते. तिथे वृत्ती निर्माण होतात, पण त्या वृत्ती आपल्याला निर्वृत्त होण्याकडे म्हणजे त्याचं बळ तिकडे खेचलं जातं. पण खऱ्या मीशी हे निगडित आहे, खोट्या मीशी नाही. हा मुळातला फरक आहे. म्हणजे इथे ज्ञानाच्या पातळीवरती निर्विकल्प समाधी, विकल्प समाधी, आधी सविकल्प मग निर्विकल्प समाधी, अशा तऱ्हेने हे याचं विवरण पुढे केलेलं आहे. नाही तर पुन्हा आपण तुरीय अवस्थेपर्यंत आलोय. ह्यांच्याप्रमाणे म्हटलं तर समाधी अवस्थेपर्यंत आलोय. अजून त्यांनी सविकल्प निर्विकल्पचा उल्लेखही केला नाही. पण आता बोलण्यामध्ये सहज आलं की या वृत्तीच्या आधारे तिथपर्यंत आपल्याला जाता येतं जे महाकारण देहामध्ये आपल्याला ज्ञान मिळवता येतं. मग तिथे आपण काय विचार करायचा? तिथेही विचार आहे, तिथेही बुद्धी आहे. तुरीय अवस्थेपर्यंत आहे, उन्मनी अवस्थेचा प्रांत. उन्मनी मनाचं उन्मन झाल्यावर मन नाही, तिथे बुद्धी नाही. मग मनबुद्धी दोघं माघारी फिरतात. ही उन्मनी अवस्था आहे, ती वेगळी आहे. ही 18व्या दशकामध्ये त्यांनी निसंग आत्मनिष्ठ तुके तरले आणि आत्म ओळ वाचली ती. तर जी 18व्या दशकातली ओळ आहे ती अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले याच्याशी ती निगडीत आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. इथे मात्र त्यांनी सांगितलंय आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली श्रीराम. ऐसे अवघेची आहे आणि आपण कोणी एक आहे हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी श्रीराम. इथे अजूनही मीपणाची जाणीव आहे, मीपणाची शुद्ध जाणीव आहे. अहम ब्रह्मास्मी मधल्या अहमची जाणीव आहे.
अहंकारामधल्या अहमची जाणीव नाही. अहंता दर्प हे आपण केव्हाच बाजूला टाकले, तेव्हाच चित्त शुद्धी होते आणि खऱ्या मीची ओळखण होते. खऱ्या मीची ओळख झालेला हा जो मी आहे तो आत्मा आहे, आत्मापणे. हे आत्मतत्व जो आहे तो खरा मी जो आहे तो आत्मतत्व आहे. हे कसं आहे, सगळीकडे साक्षी रूपाने पाहतो त्याप्रमाणे माझी वृत्ती तटस्थ झालेली आहे. मी आता सगळीकडे साक्षी रूपाने पाहतो आहे. जीव आहे जीवपणे. जे शरीर जोपर्यंत धारण केलेलं आहे तोपर्यंत ज्या देहाच्या वृत्ती आहेत त्या सगळ्या जेवण खाण उठणं बसणं खाणं पिणं श्वास घेणं हे सगळं चालूच राहणार आहे. पण त्यावेळेला सुद्धा देह आहे जीव आहे जीवपणे. तो सुख दुःख सगळं कुत्ता जाणे चमडी जाणे ही स्थिती इथे येते. त्यामुळे आत्मा आहे आत्मापणे तो साक्षी रूपाने बघतोय. देहाच्या काय वेदना आहे, देहाचं काय सुख आहे, देहाचं काय दुःख आहे, ते सगळं देह भोगतोय. तो वेगळा आहे, तो म्हणजे मी नाही. ही देही असून विदेही स्थिती इथपर्यंत आपल्याला जवळजवळ तयार व्हायला लागलेली आहे, पूर्णत्वाला आलेली नाही. हे अवघेची आहे. आणि आपण कोणी एक आहे. मी पण एक कोणतरी आहे, मी पण कोणतरी एक आहे, म्हणजे साक्षी रूपाने पाहणारा मी आत्मा आहे. तसं देह धारण करणारा मी पण कोणीतरी एक आहे. पण त्यांनी देह धारण केलं तो पंचमहाभूताचा आहे, तो वेगळा आहे. आणि देही असून विदेही असणारा मी, आत्मपणे राहणारा आत्मा म्हणजे साक्षी रूपाने पाहणारा मी वेगळा. देहाने देहाची जी कामं आहेत ती सगळी करणारा तो देही आहे. तो देह मध्ये राहणारा आत्मतत्व ते करत असला तरी तो ते सगळं साक्षीपणाने पाहणारा देही आहे. पण देह ज्यांनी वापरलाय तो जो जीव म्हणून राहतोय त्यालाच सुख दुःख आहे. तो अजून गेला नाही ना. जीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला ती सुख दुःख भोगावीच लागणार आहे. पण जीव आहे जीवपणे, आत्मा आहे आत्मापणे. वैसे हे अवघेचे आहे. माया आहे मायापणे. हे जे काही दृश्य विश्व देहाला माझ्या दिसतंय ते दिसतच आहे ना. त्यामागचं तत्व आत्म जे आत्मा आहे तो बघतोय. तो साक्षी रूपाने बघतोय की हे दृश्य दिसलं तरी ते आता इथे द्विधा तुर्या द्विधा अवस्थेमध्ये आहे. ज्या वेळेला तो असा विचार करतोय की आत्मा आहे आत्मापणे, त्यावेळेला साक्षी रूपाने तो बघतो की ही माया आहे. मायेमधली सगळी दृश्य आहेत की त्याला सगळी दिसत आहेत, पण त्यामागचं निर्गुण तत्व बघायला पाहिजे. देह ज्या वेळेला असेल त्या जीव आहे जीवपणे वावरत असेल तेव्हाही माया आहे. ही माया सगळं दृश्य बघते, ते दृश्य सगळं आनंदाने उपभोगते, पण त्याच्यामध्ये गुंतून पडत नाही. एवढी जीवाची प्रगती झालेली आहे. हे सगळा आनंद आपल्यासाठीच हे पंचविषयांचा आहे. तो आनंद आपल्यामध्ये भरून घेते, तो आनंद दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करते. तो आनंदासाठी जगणं हा जीवाचा उपक्रम सुरू होतो. जीव त्याचे सुखदुःख तो भोगतो, पण ती भोगताना सुद्धा कुठेही त्याला वाईट वाटत नाही. त्याचं त्याचं कार्य चाललंय ते चालू द्या असं म्हणून तो त्या देहापासून अलिप्त राहतो. हे सगळंही शोधून पाय अशा पद्धतीने जो शोधून पाहतो श्रवण मनन चिंतनाने आणि नंतर त्याचं आचरण करतो तोची ज्ञानी. म्हणून स्वरूप म्हणजे इथे आत्मा आहे आत्मपणे म्हणजे स्वरूप. जीव आहे जीवपणे म्हणजे जीवात्मा. माया आहे मिथ्या रूपाने भ्रमरूपाने सगळी दृश्य दाखवणारी ती. या सगळ्यामध्ये श्रेष्ठ काय आहे, शुद्ध काय आहे, आत्म काय आहे, अनात्म काय आहे, याचा आत्मानात्म विवेक सारासार विचार शाश्वत अशाश्वताचा विचार करतो तो ज्ञानी असतो. ते वृत्ती रूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेची गेले विकारवंत श्रीराम. मीपणाने हे जग पाहत असतो तो अज्ञानी असतो. पण तो आता जीवात्मा शिवात्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. पण आता जो आपण बघितला आत्मा आत्मापणे जीव जीवपणे माया मायापणे असा जो साक्षी रूपाने सगळीकडे पाहायला लागतो त्याची देहाची कार्य चालू असोत नसोत काही फरक पडत नाही. त्यालाही फरक पडत नाही. पण ती चालू राहतात जीव असेपर्यंत. आणि जीवात्मा न राहता तो आत्मा शुद्ध आत्मा होऊन जातो, निखळ निर्गुण राहतो आणि ते वेगळे अस्तित्व त्याला राहत नाही. ही परमार्थाची खरी खूण आहे. म्हणजे तो दिसायला वेगळा नुरोनी ठेला. विवेकानंद आता विवेकानंद राहिलेच नाही असं आपण उदाहरण घेतलं होतं मागे की विवेकानंद आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात विवेकानंद आता विवेकानंद नाही नरेंद्र म्हटलेलं आहे, पण नंतर ते विवेकानंद झाले. नरेंद्र आता नरेंद्र राहिलाच नाही. लोक म्हणतात त्याचे जे शिष्य होतात नाही काय म्हणतात, काही म्हणतात हे हा काय नरेंद्र इथे उभा आहे. त्यांना तो नरेंद्र दिसत होता, तो देहधारी नरेंद्र दिसत होता. आणि रामकृष्ण परमहंसांना दिसत होता तो
शक्तीचा कार्यकर्ता दिसत होता. निर्गुण निराकार शक्ती जी आहे ती याच्या मार्फत चालवली जाणारी तो एक इन्स्ट्रुमेंट आहे. या दृष्टिकोनात साधन आहे त्या शक्तीचं, त्या देवीचं साधन असलेलं हे शरीर आहे. आणि या शरीराचा उपयोग ती देवी भगवती या सगळं कार्य करण्याकरता वापरणारे, म्हणून तो आता नरेंद्र राहिला नाही, तो आता शक्तीचा सेवक झालेला आहे. तसा हा इथे तुर्या अवस्थेमध्ये येऊन उन्मनी अवस्थेकडचा प्रवास करणारा साधक जो आहे तो सिद्धत्वाला पोचलेला आहे. सिद्धत्वामध्ये सुद्धा मंद, मुमुक्षु, सॉरी, मंद, मध्यम, तीव्र अशा तीन टप्पे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. इथे आता त्याची मंद साधक अवस्था आहे. हळूहळू त्यातनं तो मध्यम साधक अवस्थेमध्ये जाईल आणि मग तीव्र साधकात्व त्याला प्राप्त झालं की तो त्याच्याशी एकरूपच होऊन जाईल. अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि मग इथे आपल्याला अंतर्निष्ठ जे आहेत त्याचं महत्व सांगितलं. हे सर्व विश्व आहेपणाने आहे, नश्वर आहे, सत्य आहे, अनंत आहे. त्याचा शोध घेणारा, अनुभूती घेणारा हा आत्मज्ञानी पुरुष आहे. तो अद्वैताच्या साम्राज्यामध्ये राहत असतो. पण आता जवळजवळ त्याचं मन उन्मन व्हायला लागलेलं असल्यामुळे आता तो अद्वैताच्या साम्राज्यात राहतो. आपल्याला मात्र तो द्वैतात वाटतो, कारण तो खातो पितो जेवतो. आपण आपल्या अज्ञानाच्या पातळीवरनं पाहत असतो, तो ज्ञानाच्या पातळीवरनं पाहत असतो. म्हणजे साध्य करावे साधनासी, ध्येय धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे. आता पुढचा प्रश्न शिष्याचा. आतापर्यंत तुम्ही सांगितलं ठीक आहे की अंतर्निष्ठा महत्वाची आहे, आम्ही आपण अंतर्निष्ठा आमची तयार करू, त्या भक्तिभावाने तिथपर्यंत जाऊ, त्याचे मी ब्रह्म आहे ही संकल्पना मधामध्ये राबवून घेऊ आणि मी ब्रह्म आहे ही निष्ठा आम्ही पक्की करू. नंतर मग ज्याचं भजन करू तो लोक प्राप्त होतो हे म्हणाला. त्यातूनही पुढे जाऊ, नुसते लोक प्राप्त करून किंवा या त्या तीन उपासना करण्यापेक्षा सायुज्य मुक्ती महत्वाची आहे हेही आम्हाला कळलं. निर्गुणाची उपासना त्याच्यासाठी करावी लागते हेही कळलं. देहभाव धरू नये, तो देहभाव हळूहळू सोडला. देही असून विदेही ज्या वेळेला होयला सुरुवात होते त्या साधक साधनेशी एकरूप होतात आणि त्या जीव शिवाचं ऐक्य होतं. जीव ब्रह्मरूप होतं. जीव ब्रह्मरूप झाल्याचं आत्मज्ञान ज्याला म्हटलं जातं ते होतं आणि पूर्णावस्था प्राप्त होते. हे सगळं आम्हाला कळलं. पण साधनाने साध्य प्राप्त करताना त्या साध्याशी एकरूप व्हावं, मनाचं म्हणजे जसं अर्थरूप शब्दाशी व्हावं असं सांगितलं. आणि आचरण करायला सुरुवात केली. आचरणाशिवाय काहीही घडत नाही. त्यामुळे साधनाने साध्य प्राप्त करायचं आणि त्या साध्याशी एकरूप व्हायचं, ही पुढची अवस्था आहे. ती केल्यानंतर मनाचं उन्मन होतं. पण हे मनाचं उन्मन कसं करायचं हे आता तुम्ही आम्हाला सांगा. हा प्रश्न इथे विचारलेला आहे आणि हा समास इथे पूर्ण केलेला आहे. तर मनाचं उन्मन कसं करायचं, ज्या सप्त गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या, सप्तही एकरूप नंतर त्यांनी केलेलं आहे. संगत त्याग, आत्मनिवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपणा, सहज स्थिती, उन्मनी विज्ञान. त्यातली सहज स्थिती 9व्या दशकामध्ये सांगितली. आता 10व्या दशकामध्ये आपल्याला उन्मनी अवस्था म्हणजे काय, कारण हा प्रश्न शिष्याचा आहे की आता उन्मनी अवस्थेला जायचं म्हणजे नक्की काय करायचं. ती उन्मनी अवस्था म्हणजे काय हे आम्हाला तुम्ही सांगा. म्हटल्यावर समर्थ म्हणले आता ते मी तुम्हाला, तर ह्याचा विचार करा. त्या अर्थाशी एकरूप होण्याप्रमाणे या साध्याशी कसं एकरूप होता येईल याचा विचार करा. तर त्याच्यासाठी अंतर्निष्ठा महत्वाची आहे हे मी सांगितलं. त्याचं अनुकरण करा, ती मनामध्ये बिंबवा, चित्तशुद्धी करा आणि मग पुढे आपण उन्मनी अवस्था काय आहे हे पाहूया. जसं समर्थाने शिष्यांना सांगितलं तेही आपण पुढच्या दशकामध्ये पाहूया. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर